मित्रांनो, इतिहास केवळ तारखांनी बनत नाही, तो बनतो त्या दिवशी घडलेल्या चुकांनी आणि शौर्याने. 26 नोव्हेंबर 2008, मुंबईतली ती रात्र जी कधीच संपली नाही. तुम्हाला वाटत असेल की 10 दहशतवादी अचानक आले आणि त्यांनी गोळीबार सुरू केला, पण नाही. हा हल्ला 2008 मध्ये नाही, तर त्याआधी कित्येक महिने हजारो किलोमीटर दूर असलेल्या मुरिदकेच्या जंगलांमध्ये आणि शिकागोच्या रस्त्यांवर शिजत होता. आज आपण फक्त काय घडलं हे पाहणार नाही आहोत. आज आपण सिस्टीमचं पोस्टमॉर्टम करणार आहोत. अमेरिकेने इशारा देऊनही आपण झोपेत का होतो? कसाब आणि त्याच्या साथीदारांना कराची ते कुलाबा हा 7,500 किलोमीटरचा प्रवास कसा पूर्ण करता आला? आणि आपल्याच यंत्रणांमधल्या त्या कोणत्या त्रुटी होत्या ज्यामुळे मुंबई 60 तास ओलीस ठेवली गेली? हा व्हिडिओ एक मास्टर क्लास आहे, जे कधी जिओपॉलिटिक्स, इंटेलिजन्स फेल्युअर आणि मानवी शौर्याचा. कोणत्याही मोठ्या हल्ल्याची पहिली पायरी असते रेकॉनेसन्स, म्हणजेच रेकी. लष्कर ए तय्यबाला माहीत होतं की मुंबईसारख्या शहरात घुसण्यासाठी त्यांना असा माणूस हवाय जो अजिबात संशयित वाटणार नाही. इथे एंट्री होते एका खतरनाक गुप्तहेराची, डेव्हिड कोलमन हेडली. हा माणूस मूळचा दाऊद गिलानी. त्याने आपलं नाव बदललं जेणेकरून त्याचा पासपोर्ट एकदम अमेरिकन वाटावा. लष्कर आणि पाकिस्तानच्या ISIने त्याला ट्रेनिंग दिलं. हेडली 2006 ते 2008 या काळात 5 वेळा मुंबईत आला. त्याने चक्क ताडदेवमध्ये इमिग्रेशन कन्सल्टंट म्हणून ऑफिस उघडलं. तो एकदम हाय क्लास लाईफस्टाईल जगत होता. तो ताज हॉटेलमध्ये कॉफी प्यायचा, ओबेरॉयमध्ये जेवायचा आणि आपल्या छुप्या कॅमेऱ्यातून तिथल्या सिक्युरिटीची आणि एंट्री एक्झिटची नोंद घ्यायचा. त्याने GPS डिव्हाइस वापरून समुद्रातून येण्याचे मार्ग म्हणजेच कोऑर्डिनेट्स नोंदवले. त्याने सिद्धिविनायक मंदिर आणि शिवसेना भवनची सुद्धा रेकी केली होती. पण तिथली सिक्युरिटी कडक असल्याने लष्करने ते प्लॅन ड्रॉप केले. प्रश्न हा आहे, एक परदेशी माणूस वारंवार भारतात येतोय, संशयास्पद लोकांशी भेटतोय, तरीही आपल्या इंटेलिजन्स ब्युरोला त्याचा सुगावा का लागला नाही? कारण तेव्हा आपल्याकडे असा डेटाबेस नव्हता जो परदेशी नागरिकांच्या हालचाली ट्रॅक करू शकेल. तुम्हाला हे ऐकून धक्का बसेल की हल्ल्याच्या आधी भारताला चक्क 26 वेळा अलर्ट्स मिळाले होते. सप्टेंबर 2006 रॉला माहिती मिळाली होती की लष्कर ए तय्यबा समुद्रातून हल्ला करण्याचं प्लॅनिंग करत आहे. सप्टेंबर 2008ला अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेने म्हणजेच CIAने चक्क भारताला सांगितलं होतं की ताज हॉटेल हे मुख्य टार्गेट असू शकतं. 18 नोव्हेंबर 2008ला हल्ल्याच्या अवघे 8 दिवस आधी भारतीय एजन्सीजने अरबी समुद्रातील एक सॅटेलाइट कॉल इंटरसेप्ट केला होता. पण मग हे सगळं थांबवता का आलं नाही? कारण आपल्या सिस्टीममध्ये ॲक्शनेबल इंटेलिजन्सचा अभाव होता. माहिती होती पण ती स्पेसिफिक नव्हती. नौदल, तटरक्षक दल आणि राज्य पोलीस यांच्यात कोणताही समन्वय म्हणजेच कोऑर्डिनेशन नव्हता. प्रत्येक जण दुसऱ्यावर जबाबदारी ढकलत होता आणि याच सिस्टेमिक पॅरालिसिसचा फायदा दहशतवाद्यांनी घेतला. 22 नोव्हेंबर 2008 पाकिस्तानच्या कराची बंदरातून अल हुसैनी नावाची बोट निघाली. त्यात 10 अतिरेकी होते. त्यांचे हँडलर्स साजिद मीर आणि अबू जुंदाल त्यांना निर्देश देत होते. जेव्हा ते भारताच्या सागरी हद्दीजवळ आले तेव्हा त्यांनी भारताची एक मच्छीमार बोट हायजॅक केली, MV कुबेर. त्यांनी कुबेरवरील 4 खलाशांची निर्घृण हत्या केली आणि त्यांचे मृतदेह समुद्रात फेकून दिले. त्यांनी फक्त कॅप्टन अमरसिंह सोळंकीला जिवंत ठेवलं कारण त्याला मुंबईचा मार्ग माहीत होता. 26 तारखेच्या दुपारी ते मुंबईच्या किनाऱ्याजवळ पोहोचले. काम संपल्यावर त्यांनी अमरसिंह सोळंकीचीही हत्या केली. मित्रांनो, भारताला 7,500 किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभलाय, पण त्यावेळी कोस्टल सिक्युरिटीची अवस्था अत्यंत वाईट होती. कोस्ट गार्डकडे पुरेशा बोटी नव्हत्या आणि मुंबई पोलिसांकडे समुद्रात गस्त घालण्यासाठी ज्या स्पीड बोट्स होत्या त्यापैकी बहुतांश इंधनाअभावी किंवा मेंटेनन्स अभावी धूळ खात पडून होत्या. रात्री 9:20
कुलाब्यातील बधवार पार्क इथे 10 अतिरेकी रबरी बोटीतून उतरले. एका स्थानिक मच्छीमाराने त्यांना हटकलं. विचारलं, कोण आहात तुम्ही? पण त्यांनी त्याला शिवीगाळ करून हाकलून लावलं. जर त्या एका क्षणी त्वरित पोलिसांना कॉल गेला असता आणि पोलिसांनी तातडीने ऍक्शन घेतली असती तर कदाचित हा हल्ला तिथेच संपला असता. 2 गट 2 वेगवेगळ्या दिशांना निघाले. लिओपोल्ड कॅफे हे मुंबईतल्या परदेशी पर्यटकांचं आवडतं ठिकाण. इथे 2 दहशतवाद्यांनी अचानक AK-47 मधून गोळ्यांचा पाऊस पाडला. अवघ्या 1.5 मिनिटात त्यांनी 10 जणांचे प्राण घेतले आणि ते ताज हॉटेलच्या दिशेने पळाले. CST स्टेशन. अजमल कसाब आणि अबू इस्माईल हे दोघे CSTच्या पॅसेंजर हॉलमध्ये घुसले. त्यांच्या हातात अत्याधुनिक AK-47 आणि बॅगेत RDX होतं. त्यांनी अंधाधुंद गोळीबार सुरू केला. लोक जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळत होते. या भयानक रात्रीत अनेक हिरो जन्माला आले. त्यातले एक होते रेल्वेचे अनाउन्सर विष्णू झेंडे. जेव्हा स्टेशनवर रक्ताचे सडी पडले होते, गोळ्यांचे आवाज घुमत होते, तेव्हा स्वतःचा जीव वाचवून पळण्याऐवजी विष्णू झेंडे यांनी अनाउन्समेंट माईक हातात घेतला. ते सतत प्रवाशांना सुरक्षित बाहेर पडण्याचे मार्ग सांगत होते. दहशतवाद्यांनी त्यांच्या केबिनवरही गोळीबार केला, पण ते डगमगले नाहीत. त्यांच्या त्या प्रसंगावधानामुळे त्या रात्री शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले. CST मधून बाहेर पडल्यानंतर कसाब आणि इस्माईल कामा हॉस्पिटलच्या दिशेने गेले. हे एक महिला आणि बालकांचे रुग्णालय आहे. तिथे पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. याच वेळी मुंबई पोलिसांचे 3 अत्यंत वरिष्ठ अधिकारी, ATS प्रमुख हेमंत करकरे, अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक कामटे आणि एन्काउंटर स्पेशालिस्ट विजय साळसकर एकाच क्वॉलिस गाडीतून रंगभवन लेनच्या दिशेने जात होते. इथे सिस्टीमचं सर्वात मोठं फेल्युअर समोर आलं. कम्युनिकेशन गॅप. कंट्रोल रूममध्ये प्रचंड गोंधळ होता. वायरलेस सिस्टीमवर एवढा ओव्हरलोड होता की कोणालाच अचूक माहिती मिळत नव्हती. या 3 अधिकाऱ्यांना कल्पनाच नव्हती की दहशतवादी अंधारात लपून बसले आहेत. अचानक कसाब आणि इस्माईलने गाडीवर गोळीबार केला. आपल्या जुन्या शस्त्रांनी आणि कमकुवत बुलेटप्रूफ जॅकेटसह लढताना भारताचे 3 महान अधिकारी तिथेच शहीद झाले. हे देशासाठी एक मोठं इंटेलिजन्स आणि टॅक्टिकल नुकसान. मित्रांनो, आता आपण अशा एका वळणावर आहोत ज्याने पाकिस्तानचा खोटारडेपणा जगासमोर उघडा पाडला. अधिकारी शहीद झाल्यानंतर कसाब आणि इस्माईल तीच पोलिसांची गाडी घेऊन पळाले. पण गिरगाव चौपाटीजवळ पोलिसांनी नाकाबंदी केली होती. तिथे इस्माईल मारला गेला. कसाबने गाडीतून बाहेर पडून सरेंडर केल्याचं नाटक केलं आणि अचानक त्याने बंदूक उचलली. तेव्हा तिथे उपस्थित असलेले सहाय्यक फौजदार तुकाराम ओंबळे यांनी जे केलं ते मानवी शौर्याच्या पलीकडचं होतं. त्यांनी कसाबच्या AK-47ची नळी दोन्ही हातांनी घट्ट पकडली. कसाबने ट्रिगर दाबली. 1-2 नाही तर अनेक गोळ्या ओंबळे साहेबांच्या शरीरात घुसल्या, पण त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत ती बंदूक सोडली नाही. त्यांच्या या बलिदानामुळे बाकीच्या पोलिसांना कसाबला जिवंत पकडण्याची संधी मिळाली. विचार करा, जर कसाब तिथे मारला गेला असता तर पाकिस्तानने काय म्हटलं असतं? त्यांनी नेहमीप्रमाणे हात वर केले असते आणि म्हटलं असतं की हे भारतातीलच हिंदू दहशतवादी आहेत. पण कसाब जिवंत राहिला आणि भारताला पाकिस्तान विरुद्धचा अल्टिमेट एव्हिडन्स मिळाला. इकडे ताज हॉटेल, ओबेरॉय ट्रायडेंट आणि नरिमन हाऊसमध्ये भयानक परिस्थिती होती. ताजमध्ये दहशतवादी रूम टू रूम जाऊन लोकांना मारत होते. हॉटेलचा स्टाफ आपल्या जीवाची पर्वा न करता अतिथींना वाचवत होता. ताजचे जनरल मॅनेजर करमबीर कांग यांनी स्वतःच्या पत्नी आणि मुलांना वरच्या मजल्यावरील आगीत गमावले. तरीही ते शेवटपर्यंत ऑपरेशनमध्ये मदत करत राहिले. नरिमन हाऊस हे इस्रायली नागरिकांचं सेंटर होतं. इथे रब्बी गॅब्रियल आणि त्यांच्या पत्नीची हत्या करण्यात आली. पण त्यांच्या भारतीय केअरटेकरने सँड्राने त्यांच्या 2 वर्षांच्या मुलाला छातीशी लावून सुरक्षित बाहेर काढलं. या 60 तासांत आपल्या मीडियाने अत्यंत बेजबाबदारपणा दाखवला. चॅनल्स TRPच्या शर्यतीत NSG कमांडोज कुठून उतरत आहेत, हेलिकॉप्टर कुठे आहे, हॉटेलमध्ये लोक कुठे लपलेत
हे सगळं लाईव्ह दाखवत होते. लष्करचे हँडलर्स पाकिस्तानमध्ये बसून टीव्ही बघत होते आणि दहशतवाद्यांना फोनवर रिअल टाईम सूचना देत होते. भारताच्या सिक्युरिटी ऑपरेशन्ससाठी हा एक भयानक धडा होता. हल्ला सुरू होऊन अनेक तास उलटले होते, पण नॅशनल सिक्युरिटी गार्ड्स म्हणजेच NSG अजून पोहोचले नव्हते. का? कारण त्यांचा एकमेव बेस दिल्लीत होता आणि त्यांना मुंबईला आणण्यासाठी योग्य विमानांची व्यवस्था होण्यास विलंब झाला. जेव्हा ते आले तेव्हा त्यांनी सुरू केलं ऑपरेशन ब्लॅक टॉर्नेडो. मेजर संदीप उन्नीकृष्णन यांनी ताज हॉटेलमध्ये अतुलनीय शौर्य दाखवले. आपल्या जखमी सहकार्याला वाचवताना ते पुढे गेले. त्यांचे शेवटचे शब्द जे वायरलेसवर रेकॉर्ड झाले होते, डू नॉट कम अप, आय विल हँडल देम. म्हणजेच वर येऊ नका, मी त्यांना पाहतो. आणि ते देशासाठी शहीद झाले. अखेर 29 नोव्हेंबरच्या सकाळी तिन्ही ठिकाणचे दहशतवादी मारले गेले आणि मुंबईने सुटकेचा श्वास सोडला. पण तोपर्यंत 166 निष्पाप लोकांचे जीव गेले होते. या हल्ल्यानंतर देशात प्रचंड संतापाची लाट होती. तत्कालीन गृहमंत्री RR पाटील यांच्या बड्या शहरांत छोट्या घटना घडत असतात या वक्तव्याने आगीत तेल ओतण्याचं काम केलं. राजकीय राजीनामे झाले, पण खरी गरज होती सिस्टीम बदलण्याची. काय बदल झाले? पहिलं, NSG हब्स. आता NSG फक्त दिल्लीत नाही, तर मुंबई, चेन्नई, हैदराबाद आणि कोलकाता येथे तैनात आहे. रिस्पॉन्स टाइम तासांवरून काही मिनिटांवर आलाय. दुसरं, फोर्स 1. महाराष्ट्र पोलिसांनी शहरी दहशतवादाचा सामना करण्यासाठी फोर्स 1 ही विशेष कमांडो विंग तयार केली. तिसरं, NIA म्हणजेच नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी. अमेरिकेच्या FBI च्या धर्तीवर भारतात दहशतवादी प्रकरणांचा तपास करण्यासाठी NIA ची स्थापना करण्यात आली. आणि चौथं, कोस्टल सिक्युरिटी सिस्टीम. किनारपट्टीवर इलेक्ट्रॉनिक सेन्सर्स आणि रडार्सचं जाळं बसवण्यात आलं. आज आपली सिस्टीम आधीपेक्षा 100 पट अधिक मजबूत आहे. मित्रांनो, 26/11चा हल्ला हे फक्त एक इंटेलिजन्स फेल्युअर नव्हतं, तर ते एका सायलो सिस्टीमचं अपयश होतं, जिथे एक एजन्सी दुसऱ्या एजन्सीशी बोलत नव्हती. आज आपण 18 वर्षानंतर जास्त सुरक्षित आहोत का? भौतिकदृष्ट्या हो, पण दहशतवादाने आता नवीन रूप घेतलं आहे. आताचे दहशतवादी AK-47 घेऊन बोटीने येत नाहीत. ते इंटरनेटवर सायबर अटॅक्स करतात. ते फेक न्यूजद्वारे रॅडिकलायझेशन करतात. ते ड्रोनद्वारे स्फोटके पाठवतात. म्हणूनच आपण फक्त सरकारवर अवलंबून राहून चालणार नाही. 26/11च्या रात्री जो स्थानिक मच्छीमार संशयास्पद हालचाली पाहूनही काही करू शकला नाही, ती वेळ पुन्हा येऊ नये. अवेअरनेस हीच आपली पहिली सिक्युरिटी लाईन आहे. त्या रात्री ज्यांनी आपल्यासाठी रक्त सांडलं, विष्णू झेंडे, तुकाराम ओंबळे, हेमंत करकरे, अशोक कामटे, विजय साळसकर, मेजर संदीप उन्नीकृष्णन आणि ते सर्व पोलीस व NSG कमांडोज, त्यांच्या शौर्याला हा सलाम आहे. तुम्हाला या घटनेबद्दल आणि आपल्या सध्याच्या सुरक्षा व्यवस्थेबद्दल काय वाटतं? मला खाली कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला हे डीप अनालिसिस आवडलं असेल तर हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. आणि हो, अशाच सखोल, रिसर्च बेस्ड आणि खऱ्या अर्थाने डोळे उघडणाऱ्या डॉक्युमेंटरीज पाहण्यासाठी आपल्या कळलं का या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. शेजारचं बेल आयकॉन नक्की दाबा, म्हणजे पुढचा व्हिडिओ थेट तुमच्यापर्यंत पोहोचेल. जय हिंद, जय महाराष्ट्र.